तब्बल 3 वर्षांनी अधिक मास येत असतो। तर यंदा अधिक महिना हा ज्येष्ठ महिन्यामध्ये आल्यामुळे यंदाचा ज्येष्ठ महिना हा पहिल्यांदा अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल। त्यानंतर मूळ ज्येष्ठाचा महिना सुरू झाल्यावर तो निज ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल। नुकतीच अधिक मासाला सुरुवात झाली। 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा कालावधी अधिक मासाचा असणार आहे। भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा हा महिना पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखला जातो। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 विषयांवर माहिती सांगणार आहे जे की अधिक मासाशी संबंधित आहेत। त्यातला पहिला विषय म्हणजे अधिक मासामध्ये आपण जे काही दान करतो तर त्यामध्ये 33 या संख्येला महत्त्व का आहे, किंवा अनारसे जरी द्यायचे झाले तरी ते 33 या संख्येमध्ये का दिले जातात। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा दुसरा विषय म्हणजे अधिक मासामध्ये आईची ओटी कशा पद्धतीने भरावी याबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्याच प्रश्नांना विचारात घेऊन मी त्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर तिसरा विषय म्हणजे अधिक मासामध्ये जोडवी का बदलली जातात आणि जोडवी आपण कशी घेतली पाहिजे, किती वजनाची घेतली पाहिजे, तर याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। जाळीदार पदार्थ हे एका अर्थाने अपूर्ण किंवा पोकळ असतात, पण चवीला ते अत्यंत गोड आणि समृद्ध असतात। असे पदार्थ दान करून आपण आपल्यातल्या उणिवा किंवा अज्ञान हे देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्या बदल्यात काय मागतो? पुण्य किंवा गोडवा। काही आध्यात्मिक जाणकारांच्या मते जाळी हे संसाराच्या जंजाळाचे किंवा मायाजाळाचे प्रतीक आहे। हा जाळीदार पदार्थ देवाच्या नावाने दान करणे म्हणजे आपण संसारातील सर्व बंधने आणि कर्म देवाच्या चरणी अर्पण करत आहोत असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ होतो। 33 कोटी म्हणजे 33 प्रकार हे मी तुम्हाला सांगितलं। त्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार यांचा समावेश होतो। आता हे जे अनारसे आहेत ते आपण आपल्या जावयाला किंवा विष्णू स्वरूप जावई असेल किंवा आपल्याला ब्राह्मणाला जरी दान करायचे असतील अधिक मासाच्या निमित्ताने तर संकल्पपूर्वक आपण दान केलं तर त्याची सिद्धी नक्कीच आपल्याला होते, म्हणजे पुण्याची प्राप्ती अवश्य होते। तर शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायला आवडत असेल, इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते दान करायच्या वेळेस फक्त एक मंत्र म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला सांगते। मम समस्त पापक्षयपूर्वकम पुत्रपौत्र धनधान्य सुखसमृद्धी प्राप्त्यर्थम भगवान श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मलमास निमित्त 33 अपूपदानम यथाशक्ती दक्षिणासहित करिष्ये। तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे।